नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तन्वी क्लासेस या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आपण पाहत आहोत बघा, आपण एवढे दिवस स्कॉलरशिप नवोदयमधील मॅथ पाहिलं. आता आपण इंग्लिश ग्रामरचा चॅप्टर सुरू करूया. तर आपण सुरू करूया सर्वात पहिल्यांदा क्वेश्चन टॅगपासून. आता तुम्ही माझा क्वेश्चन टॅगच का घेतला, कसं राहते, एखादी गोष्ट लवकर डोक्यात बसली तर ती शिकण्यात इंटरेस्ट येते, त्यामुळं कारण हे लवकर लक्षात बसते. तर आता बघा, क्वेश्चन टॅगसाठी ना आपल्याला काय राहते, होकारार्थी वाक्य नकारार्थी करणे आणि नकारार्थी वाक्य होकारार्थी करणे, याला आपण काय म्हणता, क्वेश्चन टॅग म्हणता. समजा हे बघा, एखादं आपण एक्झाम्पल जर घेतलं, एक्झाम्पल काय घेतलं आपण, इट इज हॉट टुडे, टुडे काय घेतलं आपण. आता ह्याचा आपण काय केलं, क्वेश्चन टॅग. बघा आता ह्याचा आन्सर क्वेश्चन टॅग मध्ये काय करणार आपण, इट इज हॉट टुडे. मग आपण काय करणार, इथे कॉमा द्यायचा. बरं, हा कॉमा कंपल्सरी आहे, बरं द्यावाच लागतो. कॉमा दिल्याच्या नंतर काय करायचं, मग इजंट. हे जे आपलं सहाय्यकारी क्रियापद आहे त्याला आपण काय करायचं, नॉट लावायचं. इजंट इजंट काय केलं आपण, इट म्हणजे कर्ता जो आहे आपला, सब्जेक्ट जो आहे तो आपण जशास तसा घेऊन क्वेश्चन मार्क द्यायचा. क्वेश्चन मार्क आणि हा कॉमा, ह्या दोन गोष्टी आपल्याला कंपल्सरी द्याव्याच लागतात, तरच आपल्याला परीक्षेमध्ये त्याचे मार्क भेटतात. तर हे बघा, आपण काय म्हणणार की आज खूप उष्णता आहे, इट इज हॉट टुडे. तर खाली काय ना, इट इज हॉट टुडे इजंट इट, म्हणजे काय, आज खूप उष्णता आहे, नाही का. म्हणजेच आपण काय केलं, त्याला त्याच्यामध्ये आपण नॉट घातलं. आता एखाद्या वेळेस काय ना, इट इज नॉट कूल, त्याचा आपण काय घेईल, इट इज नॉट कूल कॉमा आणि इज इट. सिंपल आहे. तसंच बघा, तुम्हाला मी प्रत्येकीचे शॉर्ट दिलेले आहेत. आपण काय म्हणता, डोंट, डूचं डोंट करायचं, म्हणजे आपण काय लिहिलं, डू नॉट लिहिणार. पण डू नॉट लिहिण्याच्याऐवजी आपण ही शॉर्ट ट्रिक्स वापरू शकता. म्हणून तुम्हाला मी अगोदरच इथं लिहून ठेवलेले आहेत, याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारा, लिहून घ्या. तर बघा, डूचं काय ना, डोंट येणार, डचचं डझंट, आरचं आरंट येणार, आयमचं ॲमंट घ्यायचं नाही, आरंटच वापरायचं. इजचं इजंट, वॉचचं वॉजंट, वेअरचं वेअर, विलचं वॉन्ट वापरायचं. बघा, विल नॉट पण येते, पण वॉन्ट हा त्याचा शॉर्ट ट्रिक आहे. हे तुम्हाला स्कॉलरशिप मध्ये सुद्धा आहेत, याचे शॉर्ट तुम्हाला सांगायचे. तर MCQ मध्ये जे क्वेश्चन येतात तुम्हाला स्कॉलरशिप मधल्या इंग्लिश मध्ये 5वीच्या, तर त्यामध्ये हे क्वेश्चन आहेत तुम्हाला, ठीक आहे. आणि हे लेट्सचं काय येणार, शॉल वी वापरायचं. एखाद्या वेळेस आपल्याला इथे येते लेट्स प्लेचं आपण काय घेणार, लेट्स प्ले कॉमा शॉल वी. तरी आपण एक एक्झाम्पल बघूया. आता हे बघा, काय येणार आपल्याला, लेट्स प्ले आलं. लेट्स प्ले आल्यावर काय करायचं आपल्याला, सॉरी आपण खाली आन्सर करूया, लेट्स प्ले आलं. आता ह्याला आपण काय वापरणार, शॉल वी, आणि हा झाला आपला कॉमा. तसाच आपण आता हा झाला, हे काय झाले आपली सहाय्यकारी क्रियापदाचं, इथून एवढं आपण बघितलेलं आहे. आता खालचं बघा, आपण आता लेट्सचं पाहिलं. आता एव्हरीवन, एव्हरीबडी, समवन, समबडी, नो वन, नन, एनीबडी, एनीवन. आपल्याला एखादं वाक्य येते बघा, एव्हरीवन विल प्रेझेंट, मग त्याचा आपण काय घेणार, वॉन्ट दे, म्हणजे आपला करता काय घेणार, आपण दे वापरणार. डायरेक्ट एव्हरीवन वापरणार का, नाही वापरणार. हे बघा, एव्हरीवन विल प्रेझेंट आहे. आता ह्या वाक्याचं आपण क्वेश्चन टॅग कसं करणार, तर एव्हरीवन विल प्रेझेंट कॉमा काय घेणार आपण, मग इथं विल आलं ना,
विलच्या ऐवजी काय घेणार आपण? वॉन्ट, डिड आणि आपला क्वेश्चन मार्क. आपल्याला याचे नियम आहेत बघा. सुरुवातीचं वाक्य काय करायचं आपल्याला? जशास तसं लिहायचं, जसं आपण हे वाक्य घेतलं. आता तुम्हाला कन्फ्युज होणे, आपण आता हे पूर्ण इरेज करणार आहोत. तर त्याआधीच तुम्हाला सांगायचे की हे तुम्ही शॉर्ट याचं तुम्ही लिहून घ्या आणि स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. आता तुम्हाला कन्फ्युज होऊ नये म्हणून आपण अगोदर हे मोडून आता हे तुम्ही कालचं म्हणसाल एखादं वाक्य आज्ञार्थी येते, तर त्या वाक्याला आपल्याला काय वापरायचे? विल यू करायचे. तर कसं तुम्हाला मी एक्सप्लेन सांगणार. की आपण काय करता, एक सुरुवातीला क्वेश्चन टॅग ज्यावेळेस आपल्याला करायचं. क्वेश्चन टॅग म्हणजे काय? की एखादी गोष्ट तपासण्यासाठी किंवा खात्रीसाठी समोरच्या व्यक्तीकडून आपणास संमतीची अपेक्षा असते. संमती म्हणजे काय? तर आपल्याला हो का, त्यासाठी आपण काय करता, विधानार्थी वाक्याच्या शेवटी एक छोटासा प्रश्न करतो. त्यालाच काय म्हणतात? क्वेश्चन टॅग म्हणतात. समजा एखादी वस्तू असली, ती तुझी आहे का, मग मी घेऊ का, आपण म्हणता ना त्या टाईप मध्येच साधारण हे आहे. जसं आज खूप थंडी आहे, मग त्यासाठी आपण काय म्हणतो, आज थंडी आहे नाही का. तर बघा मग काय करायचं ह्या वाक्यामध्ये, सुरुवातीस वाक्य जशास तसं घ्यायचं. जसं आपण हे वाक्य घेतलं, ते वाक्य घेतल्याच्या नंतर काय करायचं, स्वल्पविरामी कॉमा द्यायचा. कॉमा दिल्याच्या नंतर काय करायचं, आपल्याला जे हे सहाय्यकारी क्रियापद दिलेलं आहे त्याला आपण घ्यायचं, म्हणजे प्रोनाउन. तर आपण काय केलं, सहाय्यकारी क्रियापद घेतलं. त्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेले आहेत बघा, जे दिलेलं असेल कोणते असो, मग इज, एम, आर, वॉज, वेअर, विल, शॉल, जे येतील ते. मग त्यावेळेस काय करायचं आपल्याला, ते क्रियापदाला आपल्याला नॉट यूज करायचे. म्हणजे वाक्य नकारार्थी असलं तर आपल्याला होकारार्थी करायचं, आणि होकारार्थी असलं तर नकारार्थी करायचं. म्हणजे नॉट जर आलेलं असलं तर आपल्याला काय घ्यायचं, होकारार्थीचे वाक्य घ्यायचे. म्हणजे डू, डज. समजा डोंट आलं तर आपण काय घेणार, डू घेणार. आणि डू आलं तर काय घेणार आपण, डोंट घेणार. एखाद्या वाक्यामध्ये हे बघा, एखाद्या वाक्यामध्ये नॉट आले तर शेवटी नॉट घ्यायचे नाही. म्हणजे कसं, तर आपण ते आता वाक्य बघितलं ना, आपण एक तरी पण एक्झाम्पल सांगणार तुम्हाला मी, की इट इज नॉट कोल्ड. आलं हे वाक्य आपलं, आपण हे इरेज करून टाकू तुमचं, कारण कन्फ्युजन व्हायला नको. आता आपण प्रत्येकाचं एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल बघूया. आलं, त्याचं उदाहरण बघा काय येणार आपल्याला. काय सांगितलं आपल्याला, की सुरुवातीस वाक्य जशास तसे लिहायचे. आपण सुरुवातीला काय केलं, वाक्य जशास तसं लिहायचं. इथपर्यंत वाक्य लिहिलं, कॉमा द्यायचा. त्यानंतर बघायचं आपल्याला काय सांगितलं, इज नॉट दिले. इज नॉट दिले, मग आपण काय म्हणणार, की इजंट होतं. मग इथे तर इज नॉट आलं, मग काय करायचं, इजंट नॉट. हा नॉटचा शॉर्ट फॉर्म काय आहे, एनटी यूज करतात. नॉटचा शॉर्ट फॉर्म एनटी वापरतात. मग काय करायचं, आता इट इज नॉट कूल्ड आलं, मग आपल्याला नॉट दिलेलं आहे, आपल्याला नॉट काढायचं. म्हणजे काय करायचं, इज इट आणि क्वेश्चन मार्क झाला. एवढं सोपं आहे बघा, त्याच्यामध्ये अवघड काहीच नाही. आता आपल्याला पुढचा नियम काय सांगितलेला आहे, की शेवटी कर्त्याच्या सर्वनाम लिहून प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं. क्वेश्चन मार्क आपला कंपल्सरी राहील. आणि वाक्यात समजा सहाय्यकारी क्रियापद असेल तर डू, डज, डीड काळाप्रमाणे कर्त्याच्या रूपाप्रमाणे बदल करायचा. एखादी वेळेस आपल्याला काय करतात बघा, वाक्यामध्ये आहे ना आपल्याला आता इज, एम, आर वगैरे काही देतच नाही, तर मग काय ना वर्ब येतात. वर्बचं पहिला, दुसरं, तिसरं रूप येणार. त्यावेळेस काय करायचं, मग त्याचं एक्झाम्पल बघा. वाक्यात वर्ब आले तर
काय करायचं एक्झाम्पल पहा. धीरा polishes the shoes. आपण काय म्हणणार आता ह्याच्यात काय करायचं क्रियापदच नाही ना, मग कसं करायचं. तर कधी बी लक्षात ठेवायचं आपण क्रियापद तेवढंच बघायचं. तुम्हाला त्याचं पण सांगणार मी की क्रियापदाचं पहिलं रूप आलं तर तुम्ही डू वापरा, ईएस आलं वाक्याला प्रत्यय लागला तर तुम्ही डज वापरा, आणि ईडी आलं तर डीड वापरा. म्हणजे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वर्ड प्रमाणे आपल्याला तिथं डू डज डीड यूज करायचं आहे. तर हे बघा, मग आपण काय करणार आता ह्याचं क्वेश्चन टॅग कसं करायचं. धीरा polishes the shoes कॉमा. आता काय घेणार आपण इथं डझंट वापरणार. डझंट काय वापरणार आपण आता धीरा आहे ना, मग धीराचा आपण सॉरी पण इथे काय करूया तुम्हाला कन्फ्यूज नको व्हायला, धीरज करूया. इथे काय घेतलं आपण ही वापरलं. म्हणजे करता आपला मुलगा असेल मुलगी असेल त्याप्रमाणे आपण तिकडं चेंज करायचं. नाही चेंज केलं तरी पण चालते, पण सोप्या भाषेत. आता बघा तुम्हाला सांगणार मी की डू डज डीड कसं यूज करायचं ते, आणि प्रत्येक गोष्ट व्यवस्थित नोट करून घेत जा, कारण हा चॅप्टर अगदी सोपा आहे शिकण्यासाठी. तर बघा क्रियापदाच्या रूपानुसार डू डज डीड वापरायचे. ईएस प्रत्यय लागला तर डज, ईडी प्रत्यय आला तर डीड, आणि V1 असेल तर डू वापरायचं. म्हणजे V1 ला डू वापरायचं, V2 ला डज वापरायचं, V3 ला डीड वापरायचं. V2 आणि V3 डीड यूज करायचं. कळलं. आता मी काही तुम्हाला एक्झाम्पल देणार, ते तुम्ही करून पहा आणि आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. ही इज हॅपी. आता बघा इज हॅपीच्या नंतर काय ना, दे डू नॉट स्पीक. दे डू नॉट स्पीक. डू नॉट किंवा डू नॉट स्पीक. बरं एक मिनिट. आणि ह्याचे आन्सर मी तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओ मध्ये टाकणार आहे. तुम्ही मला कमेंट मध्ये याचे आन्सर सांगा. मी उद्या कमेंट मध्ये तुम्हाला नक्की सांगेन याचे आन्सर. डिड नॉट स्पीक. आणि थर्ड आहे बघा ओपन द डोअर. ओपन द डोअर. आणि फोर्थ आहे आय एम अ क्लेवर. क्लेवर. आता आपण काय करू, इथे नंबर चेंज करूया आणि ते बघा
द प्रिन्स यू वॉन्ट forget दुसरं I will teach you. I will teach you. आता याचे मला तुम्ही आन्सर कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही तुमची प्रॅक्टिस पण करू शकता आणि उद्याच्याला मी तुम्हाला याचे आन्सर एका शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकणार. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा.